नमस्कार मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 आणि पहिल्या धडा 2 चलांतील रेषीय समीकरणं यामधला सराव संच 1.2 आपण आज बघणार आहोत. तर यामधला जो पहिला प्रश्न आहे, खालील एकसामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. अशा प्रकारचा प्रश्न येतो. यामध्ये सारणी दिलेली असते आणि त्यामधल्या ज्या रिकाम्या जागा असतात त्या आपल्याला सोडवायच्या असतात. तर इथे बघा x अधिक y बरोबर 3 ह्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी आपल्याला ही सारणी दिलेली आहे. तर इथे ज्या किमती दिलेल्या आहेत त्या किमती टाकून आपल्याला काय करायचंय, उरलेल्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. आता या इथे बघा x ची जी किंमत आहे ती 3 दिलेली आहे आणि आपल्याला y ची किंमत काढायची. पण इथे जर पाहिलं तुम्ही तर x ची किंमत 3 दिलेली आहे आणि y ची किंमत काढायची आहे, पण त्यांनी इथे या प्रश्नामध्ये 3 आणि 0 म्हणजे y ची किंमत दिलेली आहे. त्यामुळे इथे काय आहे, y ची किंमत 0. तसंच हा जो तिसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पण जर बघितलात तर इथे x ची किंमत त्यांनी उत्तरामध्येच दिलेली आहे, ते म्हणजे ती 0 येणार. मग आपल्याला काढायचं कुठलं आहे, तर हा जो मधला भाग आहे तो आपल्याला काढायचा. म्हणजे y ची किंमत दिली आणि x ची किंमत काढायची. मग y बरोबर काय आहे, 5. ही किंमत आपण काय करणार, या समीकरणामध्ये घालणार. समीकरण आहे x अधिक y बरोबर 3. मग x अधिक y ची किंमत आहे 5 बरोबर 3. म्हणून x बरोबर काय येणार, हे 5 समीकरणाचे उजव्या बाजूला गेल्यावर 3 वजा 5. म्हणून x बरोबर आलं 5 वजा 3 2. पण 5 मोठा आहे म्हणून त्याचं चिन्ह आलं ऋण 2. म्हणजे इथे x ची किंमत आली वजा 2. आणि आपण आता हा पण चौकोन आपल्याला पूर्ण करायचा आहे. तो काय येणार, x ची किंमत आधी लिहिणार आणि मग y ची किंमत. या प्रकारे आपण हा पहिला तक्ता पूर्ण केला. आता दुसरं बघा काय आहे, x वजा y बरोबर 4. आता या इथे हे तर आपल्याला दिलेलं आहे, फक्त आपल्याला ह्या दोन गोष्टी काढायच्या. तर इथे y ची किंमत दिली आणि x ची किंमत काढायची. तर y ची किंमत किती दिलेली आहे, 0. मग 0 असताना y बरोबर 0 असताना आपल्याला काय करायचं, या समीकरणामध्ये y ची किंमत टाकायची. x वजा y बरोबर 4. x वजा y ची किंमत आहे 0 बरोबर 4. म्हणून x बरोबर काय येणार, 4. म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली. म्हणजे या चौकोनात काय येणार, 4,0. आता दुसरं काय आहे, x ची किंमत दिलेली. x बरोबर वजा 1 असताना x ची किंमत काय करणार, आपण या समीकरणात घालणार. x वजा y बरोबर 4. x ची किंमत आहे वजा 1 वजा y बरोबर 4. आता या इथे बघा y बरोबर जी संख्या आहे ती उजवीकडे जाणार, म्हणजे y चिन्हासकट डावीकडेच राहणार. आणि हा वजा 1 उजवीकडे गेल्यावर काय होईल, अधिक 1. म्हणजे 4 अधिक 1 म्हणजे वजा y बरोबर 4 अधिक 1 5. पण आपल्याला काय करायचंय, y ची किंमत काढायची. म्हणून y बरोबर इथे काय करणार, आपण ह्या पूर्ण समीकरणाला आपण वजा 1 ने गुणणार. वजाने गुणलं तर काय येईल, इथे अधिक होईल आणि इथे येणार वजा. म्हणजे y बरोबर वजा 5 हे आपल्याला उत्तर आहे. म्हणजे वजा 1 आणि वजा 5. मग या चौकोनात काय येईल, वजा 1 वजा 5. अशा प्रकारे आपण हे दोन्हीही तक्ते काय केलेले आहेत, पूर्ण केलेले आहेत. आता जो पुढचा प्रश्न आहे दुसरा, तो आहे खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. आता आलेखाने सोडवा म्हणजे काय, तर यासाठी हा तक्ता आधी तयार करायचा आहे आणि हे तक्ते तयार करून ते जे x निर्देशक आणि y निर्देशक आपल्याला मिळतील, तो जो पॉइंट मिळेल ते आपल्याला पॉइंट काय करायचे, आलेख पेपरवर दाखवायचे आणि त्याच्यावरून ज्या रेषा येतील त्या रेषा जिथे छेदतायत, सोडवणं म्हणजे काय, आपल्याला याची उकल काढायची. उकल काढायची म्हणजेच काय, x आणि y च्या किमती काढायच्या. म्हणजे त्या दोन्ही रेषा जिथे छेदतायत तो छेदन जी बिंदू जो मिळेल तो असेल त्याची उकल. तर आपल्याला त्यासाठी ती उकल काढण्यासाठी, आलेख काढण्यासाठी आपल्याला हे तक्ते तयार करायचे. आता जसं आपण आता आधीच्या गणितामध्ये केलं तसं आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा. तर बघा पहिला आहे x अधिक y बरोबर 6. यासाठी आपल्याला तक्ता पूर्ण करायचा. यासाठी काय करायचं, आपल्याला x च्या किमती लिहायच्या. तर या x च्या किमती आपण आपल्या मनाने घेऊ शकतो. पण त्या किमती अशा पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहेत की आपले जे उत्तर आहे ते आपल्याला सहज काढता येईल किंवा जास्त मोठ्या संख्या येणार नाही.
आपण इथे काय करूया, एक्सच्या किमती घेऊया 0, 1 आणि 2. आता बघा, एक्स बरोबर 0 असतात. एक्स बरोबर 0 ही किंमत आपण जर या समीकरणामध्ये घातली तर काय येईल, एक्स अधिक वाय बरोबर 6. म्हणजे एक्स घातलंय आपण 0, मग वाय बरोबर काय येणार 6. म्हणजे वायची किंमत आली 6. आता इथे आपण आणखीन एक करू शकतो की हे जे समीकरण आहे हे समीकरण आपण वायच्या स्वरूपात मांडायचं. म्हणजे काय करायचं, हे समीकरण कसं लिहायचं, वाय डाव्या बाजूला राहील, म्हणजे समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 6. यातला वाय डाव्या बाजूला ठेवायचा आणि एक्स उजव्या बाजूला न्यायचा. म्हणजे काय येणार 6 वजा एक्स. आणि हे जे समीकरण मिळालेलं आहे यामध्ये आपल्याला आता एक्सच्या किमती टाकायच्या. आता पुढची एक्सची किंमत काय आहे, एक्स बरोबर 1. ते आपण या समीकरणामध्ये घालणार. म्हणजे वाय बरोबर 6 वजा एक्स. बघा, वाय बरोबर 6 वजा एक्सची किंमत आहे 1. म्हणजे वाय बरोबर किती आलं 5. आपल्याला सहज किंमत मिळू शकेल 1 आणि 5. आणि दुसरा आहे एक्स बरोबर 2. एक्स बरोबर 2 आपण काय करणार, या समीकरणामध्ये घालणार. वाय बरोबर 6 वजा 2. वाय बरोबर आलं 4. 2, 4. बघा, या एक्स अधिक वाय बरोबर 6 ही रेषा काढण्यासाठी आपल्याला हे सगळे बिंदू मिळाले. आता दुसरी जी रेषा आहे एक्स वजा वाय बरोबर 4. आधी आपण हे 2 तक्ते आधी काढून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावरून रेषा काढायची. आता इथे आपण एक्सच्या किमती कशा घेणार आहोत, तर इथे आपण घेऊया 0, 2 आणि 3. तर इथे आपण प्रथम काय करूया, हे जे समीकरण आहे ते वायच्या स्वरूपात मांडूया. आता हे समीकरण काय आहे, एक्स वजा वाय बरोबर 4. तर हे मांडताना कसं मांडायचं, आपण वाय इथे ठेवला आणि एक्स समीकरणाच्या उजव्या बाजूला लिहिला. पण हे ऋण वाय झालं, वजा वाय आहे. त्याला धन करण्यासाठी वजा 1 ने गुणूया. म्हणजे वजा 1 ने गुणल्यानंतर 4चं चिन्ह ऋण होईल आणि एक्सचं चिन्ह धन होईल. म्हणजे हे काय होईल, एक्स वजा 4. आता यामध्ये आपण ह्या एक्सच्या ज्या किमती घेतल्या त्या घालायच्या. आता एक्स बरोबर 0 घेतलं, या किमतीमध्ये घातलं तर काय येणार, वाय बरोबर एक्सची किंमत 0, 0 वजा 4. म्हणजे किती आलं, वजा 4. वाय बरोबर वजा 4. म्हणजे 0 आणि वजा 4. नंतर एक्स बरोबर 2 घेतलं तर काय येणार, वाय बरोबर 2 वजा 4. 2 वजा 4, 4 वजा 2 किती येतं, 2. आणि 4चं चिन्ह किती आहे, वजा, म्हणून आलं वजा. म्हणजे हा पॉइंट काय आला, 2 आणि वजा 2. आणि तिसरा जो आहे तो आहे एक्स बरोबर 3. इथे आपण किंमत मध्ये घातलं, समीकरणामध्ये घातलं तर काय ना, वाय बरोबर 4 वजा 3. 4 वजा 3 किती येतं, 1. म्हणजे वाय बरोबर किती आलं, नाही, एक्स वजा 4 आहे ना, एक्स वजा 4 आहे हे समीकरण आहे. तर वाय बरोबर 3 वजा 4. 3 वजा 4, 4 वजा 3, 1 आलं. आणि 4 मोठं आहे म्हणून आलं वजा. म्हणजे इथे आलं वजा 1. म्हणजे हा जो बिंदू आला तो काय आला, 3 वजा 1. आता आपल्याला हे जे बिंदू मिळाले ते आपण आलेख पेपरवर काय करायचे, हे बिंदू मांडायचे आणि त्याच्यापासून रेषा काढायची. आता बघा, आता हा आलेख काढताना हा जो आलेख कागद आहे त्या आलेख कागदावर आपल्याला एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढायचे. तर या एक्स अक्ष आणि वाय अक्ष जिथे छेदतात तो असतो आपला जो मधला त्यांचा छेदन बिंदू असतो तो आहे 0. त्याचे जे एक्स आणि वाय अक्ष, वाय बिंदू जे असतात ते असतात 0, 0. निर्देशक एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक असतो 0, 0. इथून या एक्स अक्षावर उजव्या बाजूच्या ज्या संख्या असतात त्या काय असतात, सर्व धन असतात, पॉझिटिव्ह असतात. आणि डाव्या बाजूच्या ज्या संख्या असतात त्या ऋण असतात. आपल्याला संख्या रेषा माहितीये, ही संख्या अशी आहे. पण वाय अक्षावर काढताना मात्र काय आहे, ह्या वरचा जो भाग आहे त्या सगळं धन असतात आणि खालच्या ज्या संख्या असतात त्या ऋण असतात. मध्ये 0, 0 हा त्यांचा छेदन बिंदू असतो, त्याला आरंभ बिंदू म्हणतात. इथे जे प्रमाण आहे, प्रमाण लिहिणं पण आवश्यक आहे. प्रमाण जे आहे ते एकतर इथे, आता इथे हा तसा तक्ता केलेला आहे म्हणून मी इथे डायरेक्ट लिहिले,
एक्स ऍक्सिस बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. किंवा याच्याऐवजी तुम्ही दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक असं सुद्धा प्रमाण लिहू शकता, हे दोन वेगवेगळे लिहिण्याऐवजी. आता इथे बघा, हे 1 सेंटीमीटर अंतर आहे आणि प्रत्येक वेळेला एक एक वाढत गेलेलं आहे, म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक, प्रत्येक सेंटीमीटर मध्ये 1 एककने वाढ होत गेलेली. तर हे लिहिणं आवश्यक आहे. इथे एक्स अक्ष वाय अक्ष लिहिणं आवश्यक आहे आणि हे जे नंबर आपण लिहितोय ते पण लिहिणं महत्वाचं आहे. आता आपल्याला काय करायचंय, इथे मी पेनाचा वापर करते कारण तुम्हाला दिसावं यासाठी, पण तुम्ही तिकडे पेन्सिलच वापरणार. तर इथे आपल्याला पहिला जे समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 6, याचे आपल्याला बिंदू स्थापन करायचे. त्याचे बिंदू कसे आहेत बघा. पहिला बिंदू आहे 0, 6. तर 0, 6, 0 हा इथे आहे आणि 6 हा वाय अक्षावर आपल्याला बघायचा आहे. तर वाय अक्षावर 6 कुठे आहे, तर हा बिंदू आपला आहे 0, 6. हा 0, 6 हा बिंदू आहे. 0, 6. त्यानंतर आहे 1, 5. बघा, 1 एक्स अक्षावर आणि 5 वाय अक्षावर. हा आला ए 5. आणि त्यानंतर तिसरा बिंदू आहे 2, 4. 2 आणि 4 हे दोघं जण जिथे एकत्र येतात, हा 2 इथे वर गेला आणि 4 जिथे एकत्र येतात तो आपला बिंदू असणार. 2, 4. आता बघा, हे 3 बिंदू म्हणजे कमीत कमी 3 बिंदू आपल्याला घ्यायला हवे. 3 पेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकता, पण कमीत कमी 3. ही रेषा काढण्यासाठी 3 बिंदू घेणं आवश्यक असतं. आता ह्या 3 बिंदूंमधून जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे. ती प्रॉपर आपल्याला काढावी लागणार, कारण नंतर 2 रेषा छेदणार आहे. तर त्यांचा छेदनबिंदू आपल्याला शोधण्यासाठी आपल्याला ती रेषा काय करावी लागणार आहे, व्यवस्थित काढावी लागणार आहे. ही आपण रेषा काढली. आता ह्या आलेख कुठल्या रेषेचा आहे हे समजण्यासाठी ती रेषा आहे जे समीकरण आहे ते ह्या रेषेवर इथे लिहायचं असतं. ते समीकरण काय आहे इथे लिहूया आपण. एक्स अधिक वाय बरोबर 6. या रेषेचं हा आलेख, हा एक पहिला काढला. आता दुसरं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर 4. एक्स वजा वाय बरोबर 4 याचा आलेख काढण्यासाठी आपण जे बिंदू मगाशी काढलेले ते आपण आता इथे काढूया. 0 वजा 4. तर 0 आणि वजा 4 वाय अक्षावर. बघा, इथे पण वजा 4 आहे, पण हा एक्स अक्षावर आहे, तर तो घ्यायचा नाही. 0 आणि वजा 4 हा वाय अक्षावरचा बिंदू आहे. 0 वजा 4. नंतर आहे 2 वजा 2. 2 एक्स अक्षावर आणि वजा 2 वाय अक्षावर, म्हणजे इथे येणार. हा वजा 2 आणि हा 2 जिथे छेदतात तिथे आपला बिंदू आहे. आणि तिसरा आहे 3 वजा 1, म्हणजे हा 3 आणि हा वजा 1. त्या पद्धतीने आपल्याला 3 बिंदू मिळाले. आता यामधून जाणारी आपल्याला जी रेषा आहे एक्स वजा वाय बरोबर 4 ती काढायची. प्रॉपर 3ही बिंदू एका रेषेमध्ये आले पाहिजेत, एका सरळ रेषेमध्ये आले पाहिजेत, अशी रेषा आपल्याला काढायची. बघा, हा आलेख कुठल्या रेषेचा आहे, एक्स वजा वाय बरोबर 4. ती तिथे नोंदवायची. आता ह्या 2 रेषा बघा छेदतायत. ते कुठे छेदतायत, ते या इथे छेदतायत, या बिंदूमध्ये छेदतायत. हा बिंदू काय आहे, एक्स अक्षावर आहे 5 आणि इथे जर आपण बघितलं की बघा अशा पद्धतीने आपल्याला बिंदू शोधता येतो. कुठला येतो, एक्स अक्षावर 5 आहे आणि वाय अक्षावर 1 आहे. हा जो छेदन बिंदू आपल्याला मिळाला आहे ती त्या काय आहे, समीकरणाची उकल आहे 5a. त्यामुळे या समीकरणाची उकल काय येणार आहे, आपल्याला त्या प्रश्नाच्या खाली आपण जे सोडवलं आहे, तक्ता केलेला आहे त्याच्या खाली लिहिलं तरी चालेल. आणि आपण इथे आता इथे आपण काय करूया, इथे लिहूया. तर ह्या ज्या 2 रेषांचा जो छेदन बिंदू आहे त्याचं एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक काय आहे, एक्स निर्देशक 5 आहे आणि वाय निर्देशक काय आहे, 1 आहे. त्यामुळे या समीकरणांची उकल काय येणार, समीकरणांची उकल
उकल ही काय असते, आपण नेहमी एक्स निर्देशक आधी लिहितो, वाय निर्देशक नंतर लिहितो. म्हणजे एक्स वाय बरोबर काय येणार, 5 आणि कॉमा 1 ही त्यांची उकल झाली. अशा प्रकारे आपण हे दोन रेषांचा आलेख काढ. आता आपण दुसरं बघूया. दुसरं समीकरण काय आहे बघा. दुसरा प्रश्न आहे एक्स अधिक वाय बरोबर 5 आणि एक्स वजा वाय बरोबर 3 असे दोन आपल्याला काय करायचे आहेत, आलेख रेषांचे आलेख काढायचे आहेत. आता इथे आपण काय करूया, प्रथम एक्सचं बिंदू आपण ठरवूया. कुठल्या आपल्याला एक्स ची कुठल्या संख्या घ्यायच्या आहेत, तर 0 1 2 असे आपण घेऊया. आणि आता इथे एक्स अधिक वाय बरोबर 5 या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचे, एक्सच्या किमती घालायच्या आणि वायची किंमत काढायची. तर प्रथम आपण काय करू, हे एक्स अधिक वाय बरोबर 5 आपण वायच्या स्वरूपात मांडले. बघा आधीच्या गणितामध्ये जागा कमी असल्यामुळे मला ते व्यवस्थित दाखवता आलं नाहीये. आता आपण इथे व्यवस्थित सोडूया. तर आपण वाय इथे ठेवणार डाव्या बाजूला आणि हे एक्स आहे ते उजव्या बाजूला घेणार. त्यामुळे हे समीकरण तयार झालं, वाय बरोबर 5 वजा एक्स. आता ह्या ज्या किमती आपण वर म्हटलेल्या आहेत त्या किमती आपण तिथे घालूया. बघा पहिली किंमत आहे एक्स बरोबर 0. तर ही किंमत जर आपण यामध्ये घातली या समीकरणामध्ये, वाय बरोबर 5 वजा एक्स. एक्स ची किंमत काय आहे, 0. 5 वजा 0. वाय ची किंमत किती आली, 5. म्हणजे एक्स बरोबर 0 असताना वाय ची किंमत आली 5. मग पहिला बिंदू आपल्याला मिळाला 0 5. आता पुढचा आहे एक्स बरोबर 1 असताना. आपण समीकरण पहिलं लिहूया, वाय बरोबर 5 वजा एक्स. म्हणजे काय येणार, 5 वजा एक्स ची किंमत 1. म्हणजे वाय बरोबर किती आलं, 4. म्हणजे एक्स ची किंमत 1 असताना वाय बरोबर आले 4. 1 4. आता पुढचं आहे एक्स बरोबर 2 असताना. वाय बरोबर 5 वजा एक्स. म्हणजे 5 वजा 2. मग वाय बरोबर किती आलं, 3. म्हणजे आपल्याला पुढचा आपल्याला बिंदू मिळाला 2 3. हा पहिला आपण समीकरणाचा बिंदू आपण मिळवले, आलेख काढण्यासाठी बिंदू मिळवले. आता दुसरा जो समीकरण त्याच्यामध्ये काय आहे, एक्स वजा वाय बरोबर 3. याच्यासाठी आपण हे घेऊया. यासाठी पण आपण तसेच बिंदू घेतले. निर्देशक त्याचे एक्स जो निर्देशक आहे, एक्स ची जी किंमत आहे ती घेतली तरी चालेल. जितकं सोप्यात सोपं आपल्याला करता येईल, जास्त मोठ्या संख्या घ्यायच्या नाहीये. आता याला आपण काय करणार, एक्स वजा वाय बरोबर 3 हे समीकरण वायच्या स्वरूपात मांडणार. बघा मगाशी आपण केलेलं, हे एक्स या बाजूला गेलं, 3 वजा एक्स आणि इथे आपल्याला वाय हवाय, तर आपण वजा 1 ने गुणलं तर काय येणार, एक्स वजा 3. तर हे समीकरण मिळालं. यामध्ये आपण आता किमती घालायच्या, वाय बरोबर एक्स वजा 3. तर पहिला आपण किंमत काय घेणार, एक्स बरोबर 0 असताना. वाय बरोबर एक्स वजा 3. एक्स किती आहे, 0. 0 वजा 3. 0 वजा 3 वजा 3. म्हणजे एक्स बरोबर 0 असताना वाय बरोबर आलं वजा 3. मग पहिला आपल्याला पॉइंट मिळाला 0 वजा 3. नंतर आहे एक्स बरोबर 1. एक्स बरोबर 1 असताना वाय बरोबर एक्स वजा 3 मध्ये एक्स ची किंमत घालणार आपण 1. किती आलं, वजा 2. वाय बरोबर वजा 2. का आलं वजा 2, 1 आणि 3 यांची वजाबाकी आली 2 आणि मोठी संख्या 3 आहे म्हणून त्याचं आलं चिन्ह वजा, म्हणून आलं 1 वजा 2. आणि तिसरं आहे एक्स बरोबर 2 असताना वाय बरोबर एक्स वजा 3. एक्स आहे 2. 3 आणि 2 यांची वजाबाकी 1 येते. 3 मोठी संख्या असल्यामुळे वजा, म्हणजे वाय बरोबर आलं वजा 1. म्हणजे 2 आणि वजा 1. हा आपल्याला तिसरा बिंदू मिळाला. आता अशा प्रकारे आपण काय केलं, दोनही रेषांचे आपण बिंदू मिळवले. आता आपल्याला आलेख काढायचा. बघा सांगितल्याप्रमाणे आता मी
पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, इथे आपल्याला एक्स अक्ष वाय अक्ष काढायचंय. यावर हे त्याच्यावरचे जे बिंदू आहेत ते लिहायचे. उजव्या बाजूला धन, डाव्या बाजूला ऋण, वरच्या बाजूला धन, खालच्या बाजूला ऋण. त्या इथे हा आरंभ बिंदू आहे तो त्याचे निर्देशक 0 0 याचे असतात. आणि त्यानंतर इथे प्रमाण लिहायचंय. जसं मगाशी सांगितलंय दोन्ही प्रकारे तुम्ही लिहू शकता. आता आपल्याला पहिला जो आलेख होता एक्स अधिक वाय बरोबर 5 त्याचे बिंदू आपण मांडून त्याची रेषा काढून घेऊया. पहिला बिंदू होता 0 5 बघा 0 आणि 5. दुसरा बिंदू आहे 1 4 हा 0 5 आपण लिहूया इथे 1 4 1 आणि 4. तिसरा बिंदू आहे 2 3 2 आणि 3 आणि यामधून जाणारे आपण रेषा काढणार. ही रेषा जर तुम्ही व्यवस्थित काढली वेळ लागला तरी चालेल तर तुमचं जो छेदन बिंदू आहे दोन रेषांचा तो व्यवस्थित येईल म्हणजे तो चुकणार नाही. तर ही कुठल्या रेषेची कुठल्या समीकरणाची ती आपण इथे लिहिणार आहोत एक्स अधिक वाय बरोबर 5. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण कुठल्या रेषेचा कारण दोन रेषा इथे येणार आहे तर कुठल्या रेषेचा नक्की आपण आलेख काढलेला आहे तो आपल्याला समजू शकेल. आता दुसरी आहे एक्स वजा वाय बरोबर 3. तर याच्यासाठी आपण आलेख काढण्यासाठी आपण बिंदू स्थापन करूया 0 वजा 3. पहिला आहे 0 वजा 3. दुसरा आहे 1 वजा 2 1 वजा 2 आणि तिसरा आहे 2 वजा 1. हे लिहूया आपण 0 वजा 3 1 वजा 2 आणि 2 वजा 1. तर हे 3 बिंदू मधून जाणारी आपल्याला रेषा काढायची आहे. व्यवस्थित त्या एका सरळ रेषेमध्ये येतील तीनही बिंदू असे आपल्याला घ्यायचे. कुठली रेषा होती ही एक्स वजा वाय बरोबर 3. एक्स वजा वाय बरोबर 3 आणि हे इथे छेदले या बिंदूमध्ये. हा छेदन बिंदू काय आहे बघा एक्स अक्षावरील जो बिंदू आहे हा नेहमी पहिला लिहायचा आणि वाय अक्षावरचा नंतर लिहायचा. एक्स अक्षावर आहे 4 आणि वाय अक्षावर आहे 1. म्हणजे छेदन बिंदूचे निर्देशक आले 4 1. आता आपण याचं उत्तर कसं लिहिणार आहोत तर याचं उत्तर लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत दोन रेषांच्या छेदन बिंदूचे निर्देशक काय आहेत काय आलेत 4 आणि 1 आहे. म्हणून समीकरणांची उकल नेहमी आपण कसं लिहितो एक्स वाय बरोबर 4 1. अशा पद्धतीने आपल्याला ही उकल मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपण समीकरणांचा तक्ता तयार केला आणि त्यावरून काय केलं आलेख काढला. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित खाडाखोड न करता त्यासाठी व्यवस्थित प्रॉपर तुम्ही पॉइंट काढलेले असतील तर आपली खाडाखोड होत नाही. आता अशाच प्रकारे आपण तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न आहे एक्स अधिक वाय बरोबर 0 आणि 2x वजा वाय बरोबर 9. हे दोन तक्ते आपल्याला इथे काय करायचे त्याचे बिंदू आपल्याला काढायचे. तर पहिला आहे एक्स अधिक वाय बरोबर 0. आता इथे प्रथम आपण हे जे समीकरण आहे त्याला वायच्या स्वरूपात मांडूया. बघा वायच्या स्वरूपात मांडल्यावर काय येईल वाय बरोबर 0 वजा 1. 0 वजा 1 म्हणजे काय येणार वजा 1. म्हणजे एक्सची आपण जी किमती घेणार आहोत त्याचा विरुद्ध म्हणजे धन असेल तर ऋण अशी संख्या ती येणार. आता एक्सच्या किमती आपण सोप्यात सोप्या घेऊया 0 1 आणि वजा 1. आता इथे आपल्याला लिहिण्याची काही आवश्यकता नाहीये कारण बघा
शून्य घेतल्यावर काय येणार आहे? शून्याचं शून्यच येणार आहे. पहिला पॉइंट आहे 0 0. दुसरा 1 आहे. तर 1 जर आपण किंमत इथे घातली, बघा 1 किंमत घातली, x बरोबर 1 असताना काय येईल? x बरोबर 1 असताना y बरोबर x च्या जागी 1 घातला, y बरोबर -1 म्हणजे 1 - 1. आणि तिसरा जो बिंदू आहे x बरोबर -1 असताना काय येईल बघा? y बरोबर इथे -x च्या जागेवर -1 आपण घालणार, म्हणजे वजा वजा काय होणार? अधिक. इथे आलं a. आता पुढचं बघा, इथे आपल्याला दुसऱ्या या रेषेसाठी आपल्याला बिंदू मिळवायचे आहेत. तर त्यासाठी आपण काय करणार? तर याला पहिलं x च्या स्वरूपात आपण मांडणार. 2x - y बरोबर 9. याला काय करणार? y च्या स्वरूपात मांडणार. x आपण दुसऱ्या बाजूला नेणार. म्हणजे इथे पहिलं काय येणार? -y बरोबर 9 आणि हे 2x या बाजूला गेल्यावर काय येणार? -2x. आता याला काय करणार आपण? ऋण 1 ने गुणणार. म्हणजे y बरोबर काय येईल? 2x - 9. आणि हे जे समीकरण मिळालेलं आहे यामध्ये आपण x च्या किमती घालतो. आता आपल्याला x च्या किमती इथे आपण ठरवायचे आहेत. त्या x च्या किमती आपण काय करू शकतो? इथे आपण अंदाजे आपल्याला आपल्या मनाने आपण घ्यायचे. 2, 3 आणि 4 या किमती घ्यायच्या. तर पहिलं आपण x बरोबर 2 ही किंमत घालूया. x बरोबर 2 असताना आपण काय करणार? y बरोबर 2x - 9 यामध्ये आपण ही किंमत घालणार. 2x - 9. x ची किंमत 2 आहे. काय येईल बघा? 4 - 9. 4 - 9 किती येतात? 5. पण 9 मोठे आहेत म्हणून वजा. y ची किंमत आली वजा. आता आपण तीनही आधी काढून घेऊया. नंतर x बरोबर 3 असताना y बरोबर 2x - 9. 2 गुणिले 3 - 9. म्हणजे 3 दुणे 6 - 9. 6 - 9 किती येतात? 3. 9 मोठे असल्यामुळे वजा. y बरोबर आलं -3. आणि शेवटचं आहे x बरोबर 4 असताना y बरोबर 2x - 9. x च्या ठिकाणी आपण 4 घालणार. 4 दुणे 8 - 9. y बरोबर 8 - 9 1 - 1. आता ह्या 3 किमती ज्या आल्या त्या आपल्याला त्या आपल्या तक्त्यामध्ये लिहायच्या. या किमती काय काय आल्यात बघा? 2 असताना आले -5, 3 असताना -3 आणि 4 असताना -1. मग आपल्याला बिंदू कुठले मिळाले? 2 - 5, 3 - 3 आणि 4 - 1. आता आपल्याला हे बिंदू काय करायचे? आलेख पेपरवर स्थापन करायचे आणि त्यांचा जो छेदनबिंदू येणार ती आपल्याला असणार आपली उकल. आपण हे बिंदू आलेख पेपरवर स्थापन करू. या आलेख पेपरवर x आणि y अक्ष काढलेला आहे आणि बिंदू नंबर लिहिलेले आहे. आता आपल्याला पुढे काय करायचंय? बिंदू स्थापन करायचे. पहिला आपल्याला बिंदू आहे 0 0 म्हणजे हा जो आरंभ बिंदू आहे तोच बिंदू आहे. दुसरा आहे 1 - 1. 1 आणि हे चुकून झालेलं आहे इथे. हे धन आहेत संख्या. 1 - 1 म्हणजे हा बिंदू आहे. 1 - 1 हा जो आहे हा 0 0 आहे. त्यानंतर -1 1 -1 1 म्हणजे -1 x अक्षावर आणि 1 y अक्षावर म्हणजे हा बिंदू आहे. -1 1. आता या तिन्ही बिंदूमधून जाणारे आपल्याला रेषा काढायची. या आधीच्या जे इथे दिसत आहेत ना बिंदू ते पण ते जोडून ती रेषा बरोबर त्याच्यामधून जाईल असं बघायचं, म्हणजे चुका होणार नाही. बघा हे आपल्या कुठल्या रेषेचं आपल्याला समीकरण आहे? समीकरणाची रेषा आहे x अधिक y बरोबर 0. आणि
दुसरी जी आपली रेषा आहे 2x वजा y बरोबर 9, त्याच्यासाठी आपले बिंदू आलेले होते 2 वजा 5. बघा 2 इथे x अक्षावर वजा 5 इथे y अक्षावर. 2 वजा 5. नंतर आहे 3 वजा 3, 3 आणि वजा 3. आणि तिसरा बिंदू आहे 4 वजा 1, 4 आणि वजा 1. आणि यामधून जाणारे आपल्याला काय करायची आहे, रेषा काढायची. इथे तुम्हाला दिसते की हा पॉइंट, हा जो बिंदू आहे तो ह्या रेषेवरच आलाय, म्हणजे हाच छेदनबिंदू येणार आहे. तिन्ही बिंदूमधून जाईल अशी आपल्याला रेषा काढायची. आणि ही कुठल्या समीकरणाची रेषा आहे, 2x वजा y बरोबर 9. आणि यांचा छेदनबिंदू बघा 3 वजा 3. तर आपल्याला आता उत्तर लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत, दोन्ही रेषांच्या छेदन बिंदूचे निर्देशक काय आले, 3 वजा 3 आहे. म्हणून समीकरणांची उकल x, y बरोबर 3 वजा 3. अशा प्रकारे आपल्याला समीकरणाची उकल मिळाली. तर याच पद्धतीने आपण चौथा प्रश्न सोडवणार आहोत. आता यासाठी आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे, कारण आपल्याला याचा आलेख काढायचा आहे. त्यासाठी आपण बिंदू घेऊया 0, 1 आणि वजा 1. आता हे बिंदू कसे घ्यायचे असतात, ज्या वेळेला आपण याला आपण वायच्या स्वरूपात ज्या वेळेला मांडतो, तर इथे बघा या समीकरणाला आपण वायच्या स्वरूपात कसं मांडणार, 3x वजा y बरोबर 2. त्यातला y जो आहे तो पण इथे ठेवला आणि 3x उजव्या बाजूला गेली. हा ऋण y आहे, त्याला धन करण्यासाठी वजा 1 ने गुणलं तर येणार 3x वजा 2. आता हे आपलं समीकरण आलं, 3x वजा y बरोबर 3x वजा 2. तर याच्यामध्ये काय करायचं, एक एक पॉइंट आपण म्हणजे संख्या घालून बघायची. ती अपूर्णांकात येता कामा नये, कारण अपूर्णांकात 1.5 वगैरे आपण काढता येणं सोपं आहे, पण बाकी कुठलं काढताना काय होतं, चुका होऊ शकतात. त्यामुळे आपण संख्या त्याच्यामध्ये टाकून बघायच्या आणि पूर्णांकात ज्या संख्या येतील अशाच संख्या घ्यायच्या. आता मी ते 0 घेतलं, पहिलं 0 घेतल्यानंतर काय होईल, x बरोबर 0 असताना बघा इथे 0 घातल्यानंतर काय होणार, y बरोबर 3 गुणिले 0 0, 0 वजा 2, तर वजा 2 ते आलं वजा 2. म्हणजे 0 वजा 2 हा आपला पहिला बिंदू आला. नंतर काय काय टाकायचंय, x बरोबर 1. आणि आपलं समीकरण आहे y बरोबर 3x वजा 2. x ची किंमत घातली 1, मग काय आलं 3 वजा 2, म्हणजे y बरोबर किती आलं, 1. म्हणजे 1 1 आलं. आणि नंतर आहे x बरोबर वजा 1 असताना y बरोबर किती येणार, 3x वजा 2, 3 गुणिले वजा 1 वजा 2, 3 गुणिले वजा 1 वजा 3, वजा 3 वजा 2. आता बघा इथे संख्यांची चिन्ह समान आहे. जेव्हा दोन्ही संख्यांची चिन्ह समान असतात तेव्हा त्यांची बेरीज होते आणि ते चिन्ह मात्र दोघांचं जे आहे ते मिळतं. म्हणजे y बरोबर आलं वजा 5, म्हणजे आलं वजा 1 वजा 5. ह्या पहिल्या समीकरणासाठी आपल्याला हे बिंदू मिळाले. आता दुसरं समीकरण काय बघा, 2x वजा y बरोबर 3. तर प्रथम आपण याला काय करायचं, कुठल्या स्वरूपात मांडायचं, याला आपल्याला y बरोबर वजा y बरोबर काय येणार, 3 वजा 2x. म्हणजे y बरोबर काय आलं, 2x वजा 3.
वायच्या स्वरूपात आपण याला मांडलं. आता यामध्ये आपण किमती घालूया. पहिला आपण इथे किमती काय घेणार आहोत? 0, 1, 2. आता या किमती यामध्ये घालूया. तर x बरोबर 0 असताना इथे किंमत घालूया. y बरोबर 2 गुणिले 0 वजा 3. म्हणजे 0 वजा 3. y बरोबर आलं वजा 3. म्हणजे पहिला जो आपल्याला बिंदू मिळाला तो 0 आणि वजा 3. नंतर आहे x बरोबर 1. x बरोबर 1 घातल्याला काय होईल? 2 गुणिले 1 वजा 3. म्हणजे 2 वजा 3. 2 वजा 3 किती येणार? 1. पण 3 मोठा आहे म्हणून वजा 1. म्हणजे y बरोबर आलं वजा 1. आणि तिसरा आहे x बरोबर 2 असताना. y बरोबर काय येणार? 2 गुणिले 2 वजा 3. हा पॉइंट ते लिहून घेऊया आपण. 1 वजा 1. म्हणजे 2 गुणिले 2 4 वजा 3. y बरोबर किती आलं? 4 वजा 3 1. म्हणजे तिसरा आपल्याला बिंदू मिळाला 2, 1. अशा प्रकारे आपल्याला तीनही बिंदू मिळाले. आता आपण काय करूया? या समीकरणांचा आलेख काढूया. 3x वजा y बरोबर 2. तर पहिला त्याचा जो बिंदू आहे ते 0 वजा 2. 0 आणि वजा 2. म्हणजे इथे खालच्या बाजूला 0 वजा 2. दुसरा आहे 1, 1. 1 आणि y अक्षावर 1. 1, 1. तिसरा आहे वजा 1 वजा 5. बघा वजा 1 x अक्षावर म्हणजे हा आणि वजा 5 y अक्षावर म्हणजे इथे. वजा 1 वजा 5. आता ह्या 3 बिंदूमधून जाणारे आपल्याला काय करायचे? रेषा काढायची. ही कुठल्या समीकरणाची रेषा आहे? 3x वजा y बरोबर 2. आणि दुसरी आपली रेषा आहे 2x वजा y बरोबर 3. आता यासाठी काय पॉइंट आहेत? 0 वजा 3. 0 आणि वजा 3. हा येणार 0 वजा 3. नंतर आहे 1 वजा 1. 1 आणि वजा 1. 1 वजा 1. तिसरा आहे 2, 1. 2 आणि 1. 2, 1. हे जरा बिंदू एकमेकात आलेले आहेत. पण आपण व्यवस्थित एक 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 बिंदू घ्यायचा त्या रेषेवर. कुठल्या समीकरणाची रेषा आहे? 2x वजा y बरोबर 3. आता बघा या दोन रेषा कुठे छेदतायत? तर ह्या बिंदूमध्ये छेदतायत. हा बिंदू काय आहे? 1 वजा 5. तर ही काय आहे? वजा 1 वजा 5. ही या समीकरणाची उकल आहे. आता आपण याचं उत्तर लिहूया. समीकरणांची उकल काय आली? वजा 1 वजा 5. याआधी तुम्हाला मी त्याचं सांगितलं की दोन्ही समीकरणांच्या छेदनबिंदूचे निर्देशक वजा 1 वजा 5 आहेत. असं लिहिलं आणि हे लिहिलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपण हे चौथं गणित सोडवलेलं आहे. आता याच्या पुढचं जे गणित आहे 5वं गणित अगदी याच पद्धतीने फक्त तुम्हाला नीट विचार करून ते पॉइंट घ्यायचे आहेत. एक्सच्या किमती घ्यायच्या आहेत. त्या जर तुम्ही व्यवस्थित घेतल्यात, प्रॉपर घेतल्यात तर तुमचा आलेख अजिबात चुकणार नाही. आता पुढचं बघा काय आहे? 3x वजा 4y बरोबर वजा 7. आणि दुसरं आहे 5x वजा 2y बरोबर 0. आता याच्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे याला आधी आपण yच्या स्वरूपात मांडूया. बघा 4y वजा 4y बरोबर x असलेलं पद दुसऱ्या बाजूला जाणार. वजा 7 वजा 3x. त्यानंतर
हे -4 ने आपण भागूया याला. तर -4 ने भागल्यावर काय येईल? y बरोबर वजा हे -4 ने भागल्यावर हे वजा वजाचं अधिक होणार म्हणजे 3x अधिक 7 आणि भागिले 4. तर ह्या yच्या स्वरूपात मांडलं. आता इथे x च्या किमती आपण टाकायच्या. x y x y. तर x च्या किमती आपण कुठल्या घेऊया? -1 1 आणि 3 ह्या किमती आपण घेतलेल्या आहेत. या अभ्यास करून घेतलेल्या आहेत किमती. म्हणजे कुठल्या किमती घातल्यानंतर आपल्याला पूर्णांकात उत्तर येईल किंवा जास्तीत जास्त अपूर्णांकात आलंच तर सोप्या पद्धतीने आपण तो पॉइंट आपण दाखवू शकू अशा पद्धतीने या किमती घेतलेल्या आहेत. तर बघा, पहिला आहे x बरोबर -1 असताना. आता x बरोबर -1 आपण इथे किंमत घालूया. y बरोबर 3 गुणिले -1 अधिक 7 भागिले 4. 3 गुणिले -1 काय येणार? -3 अधिक 7 भागिले 4. म्हणजे 7 वजा 3 किती येणार? 4. 4 भागिले 4 1. म्हणजे y बरोबर आलं 1. म्हणजे पहिला जो आपल्याला बिंदू मिळाला तो -1 1. आता दुसरा आहे x बरोबर 1 असताना y बरोबर 3 गुणिले 1 अधिक 7 भागिले 4. y बरोबर काय आला? 3 गुणिले 1 3. 3 अधिक 7 भागिले 4. 3 अधिक 7 10 भागिले 4. आता याला अपूर्णांकात उत्तर येईल. पण काय येणार बघा? 4 दुने 8 राहिले 2 4 5 20. मग 2.5 आपण दाखवू शकतो. 2.5 हा आपल्याला दुसरा बिंदू मिळाला. 1 आणि 2.5. आणि तिसरा आहे x बरोबर 3 असताना y बरोबर 3 गुणिले 3 अधिक 7 भागिले 4. 3 त्रिक 9 अधिक 7 भागिले 4. 9 आणि 7 16. 16 भागिले 4 4. y ची किंमत आली 4. 3 असताना y ची किंमत आली 4. म्हणजे 3 आणि 4. त्या पद्धतीने आपल्याला या पहिल्या समीकरणात म्हणजे या 5व्या गणितामधील पहिल्या समीकरणासाठी आपल्याला हा तक्ता तयार केला. आता दुसरं समीकरण 5x वजा 2y बरोबर 0. तर यासाठी आपण प्रथम काय करणार? याला y च्या स्वरूपात मांडणार. बघा, वजा 2y बरोबर 0च्या बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावर काय होणार? 5x अधिक आहे तिकडे गेल्यावर होणार वजा 5x. म्हणून y बरोबर येणार वजा 2 ने भागल्या याला वजा वजा अधिक होणार 5/2. आता इथे आपण किमती घालूया. इथे आपण किमती घेतलेल्या आहे 2 0 आणि वजा 2. बघा, पहिला आपण x ची किंमत 2 असताना y ची किंमत काय येईल? y बरोबर 5/2x. हे किती आलं? 5/2. x ची किंमत 2 घालणे म्हणजे हा 2 2 चा भाग जाईल. आता काय राहिलं? y बरोबर 5. 2 असताना y ची किंमत आली 5. म्हणजे पहिला पॉइंट आला 2 5. नंतर x बरोबर 0 असताना बघा इथे आपण x च्या जागेवर 0 घातलं. 0ने कुठल्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0च येतं. त्यामुळे हा दुसरा जो बिंदू मिळाला तो 0 0. आणि तिसरा आहे x बरोबर वजा 2 असताना y बरोबर 5/2 गुणिले वजा 2. बघा, 2 ने 2 ने भाग जाईल एकाचा म्हणजे y बरोबर 5 गुणिले वजा येईल म्हणजे वजा 5. म्हणजे वजा 2 आणि वजा 5 हा आपला तिसरा बिंदू मिळाला. अशा प्रकारे आपल्याला दोन्हीही समीकरणांचे काय मिळालेले आहेत? बिंदू मिळालेले आहेत. ते आपण आलेख कागदावर काढून आपल्याला काय करायचंय? त्या दोन रेषांचे आलेख काढायचे. बघा, मगाचप्रमाणे आपण हा आलेख कागद तयार ठेवलेला आहे. x अक्ष y अक्ष काढून आता आपल्याला इथे बिंदू स्थापन करायचे. पहिला आपण कुठल्या रेषेचे काढणार? 3x वजा 4y बरोबर वजा 7. पहिला बिंदू आहे वजा 1 1. वजा 1 x अक्षावर आणि 1 y अक्षावर. नीट विचार करून बिंदू काढायचे. वजा 1 1. दुसरा आहे 1 आणि 2.5.
1 एक्स अक्षावर आणि 2.5 वाय अक्षावर. तर 2.5 म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये. हे जिथे छेदतात एकमेकांकडे तिथे तो बिंदू येणार. 1 आणि 2.5. तिसरा आहे 3, 4. 3 आणि 4. 4 वाय अक्षावर. अशा प्रकारे 3 बिंदू आपल्याला मिळाले. आता त्याच्यामधून जाणारी आपल्याला रेषा काढायची. बिंदू व्यवस्थित स्थापन करायचे. पहिलं समीकरण होतं 3x वजा 4y बरोबर वजा 7. आणि दुसरं समीकरण आहे 5x वजा 2y बरोबर 0. त्याच्यासाठी बिंदू आहे 2, 5 2 आणि 5 0, 0 म्हणजे हा आरंभ बिंदू आणि वजा 2 वजा 5. वजा 2 एक्स अक्षावर आणि वजा 5 वाय अक्षावर. इथे वजा 2 वजा 5. तर यामधून जाणारी आपल्याला दिशा पाहायची. कुठले बिंदू आहेत बघा, हा आणि हा. हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू. बघा 2 रेषा आपण काढल्या. दुसरी रेषा आहे 5x वजा 2y बरोबर 0. कुठे छेदतायत बघा, इथेच छेदतायत. 1 आणि 2.5. तर ही आपली काय आहे, उकल आहे. तर आपण उकल लिहूया इथे. मग सर्कल लिहिलं तरी चालेल किंवा आधी आपण मी तुम्हाला सांगितलेलं 2 रेषांच्या छेदनबिंदूचे निर्देशक. 2 रेषांच्या किंवा समीकरणांच्या छेदन बिंदूंचे निर्देशक काय आले, 1 आणि y निर्देशकाला 2.5. म्हणून समीकरणांची उकल x, y बरोबर 1, 2.5. अशा पद्धतीने आपल्याला उकल मिळालेली आहे. अशाच पद्धतीने आपण आता शेवटचं जे गणित आहे ते आपण सोडवणार आहोत. आतापर्यंत तुम्हाला ज्या पद्धतीने मी दाखवलंय ते तुम्हाला नक्कीच समजलं असणार आहे. तिथे सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला. आता पुढचं शेवटचं जे आपल्याला गणित सोडवायचे त्याची उकल काढायची आहे आलेख पद्धतीने. ती बघा, पुढचा प्रश्न आहे 2x वजा 3y बरोबर 4 आणि 3y वजा x बरोबर 4 या समीकरणांची आपल्याला उकल काढायची. तर इथे आधी हे समीकरण आपण काय करूया, वायच्या स्वरूपात मांडूया. वजा 3y बरोबर 4 वजा 2x. वजा 3 ने गुणल्यावर काय येईल, y बरोबर 2x वजा 4 भागिले 3. अशा पद्धतीने आपल्याला हे समीकरण मिळालं. तर आपण एक्स वायच्या किमती घेऊया. एक्स वाय या किमती विचार करून घेतलेल्या आहेत. हे असं समीकरण लिहिल्यानंतर त्यामध्ये किमती घालून बघायच्या आणि सोप्पा आपल्याला संख्या मिळेल, त्याला भाग जाऊ शकेल अशाच संख्या आपण एक्सच्या म्हणून निवडायच्या. आता पहिला आहे एक्स बरोबर वजा 1 असताना आपण वाय मध्ये एक्सची किंमत घालणार. वाय बरोबर 2 गुणिले वजा 1 वजा 4 भागिले 3. 2 गुणिले वजा 1 वजा 2 वजा 2 वजा 4 भागिले 3. बघा इथे आलं वजा 6. 6 ला भाग जातोय 3 ने, म्हणून 3 दुणे 6 वजा 2 आलं. 1 आणि वजा 2 वजा 1 वजा 2. नंतर काय आहे बघा, एक्स बरोबर 2 असताना y बरोबर 2 गुणिले 2 वजा 4 भागिले 3. 2 गुणिले 2 4. 4 वजा 4 भागिले 3. 4 वजा 4 0. 0 भागिले 3 0. म्हणजे y बरोबर आलं
शून्य. दुसरा आपल्याला बिंदू मिळाला 2 0. आणि तिसरा आहे x बरोबर 5 असताना y बरोबर 2 गुणिले 5 वजा 4 भागिले 3. 5 गुणिले 10 वजा 4 भागिले 3. 10 वजा 4 6. 6 भागिले 3 2. म्हणजे 5 आणि 2 हा आपल्याला तिसरा बिंदू मिळाला. आता याच पद्धतीने पुढचं जे समीकरण आहे इथे बघा वायच्या स्वरूपात कसं मांडणार 3y बरोबर x या बाजूला गेल्यावर काय होणार अधिक होणार x अधिक 4 आणि y ची किंमत काढण्यासाठी x अधिक 4 भागिले 3 हे आपल्याला मिळालं. तर यामध्ये आपण किमती घालूया. ते किमती अशा घेतलेल्या आहेत -1 2 आणि 5. बघा पहिलं x बरोबर -1 असताना y बरोबर -1 अधिक 4 भागिले 3. -1 अधिक 4 4 वजा 1 किती येणार 3. 3 भागिले 3 1. म्हणजे आपल्याला पहिला बिंदू मिळाला -1 1. दुसरा आहे x बरोबर 2 असताना y बरोबर 2 अधिक 4 भागिले 3. 2 अधिक 4 6 भागिले 3 म्हणजे y बरोबर आलं 2. हे 2 2 हा आपल्याला दुसरा बिंदू मिळाला. आणि तिसरा आहे x बरोबर 5 असताना y बरोबर 5 अधिक 4 भागिले 3. 5 अधिक 4 9 भागिले 3. 9 भागिले 3 3. मग तिसरा आपल्याला बिंदू मिळाला 3. 5 आणि 3. अशा पद्धतीने आपल्याला तीनही बिंदू मिळालेले आहेत. आपण आता ते आलेख कागदावर काढू. XY अक्ष काढलेला आहे. पहिली जी रेषा आहे ती आहे 2x वजा 3y बरोबर 4. त्याचे बिंदू कसे आहेत बघा -1 वजा 2 -1 आणि y अक्षावर -2 हा पहिला बिंदू मिळाला. -1 वजा 2. दुसरा आहे 2 0 बघा 2 x अक्षावर आणि y अक्षावर 0 म्हणजे तो बिंदू कुठे येणार इथेच येणार 2 0. आणि तिसरा आहे 5 2 5 आणि y अक्षावर 2. बघा ज्याचा y निर्देशक 0 असतो तो बिंदू नेहमी x अक्षावर असतो. आता या तिघांमधून जाणारी आपल्याला रेषा काढायची. तीनही बिंदू त्याच्यावर आले पाहिजे अशा पद्धतीने आपण ती रेषा काढायची. तर कुठल्या रेषेचं समीकरणाचं आहे 2x वजा 3y बरोबर 4. आणि दुसरा आहे 3y वजा x बरोबर 4. पहिला आहे -1 1 -1 म्हणजे x अक्षावर -1 आणि y अक्षावर 1 हा बिंदू आला -1 1. 2 2 म्हणजे x अक्षावर 2 आणि y अक्षावर पण 2. तिसरा आहे x अक्षावर 5 y अक्षावर 3. 5 आणि 3 म्हणजे एकदम जवळ आहेत त्या रेषा. तर सांभाळून आपल्याला काढायच्या आहेत. ही रेषा आपण काढली. ही कुठली रेषा आहे ती आपण नोंद इथे करून घेऊया. इथे लिहिलं तरी चालेल. 3y वजा x बरोबर 4. आता बघा कुठे छेदतायत इथे. आणि हा काय आहे बघा हा x अक्षावर आहे
आणि हा वाय अक्षावरचा बिंदू आहे. काय आला 8 आणि 4 म्हणजे आपली उकल आली 8, 4. आपण हे लिहिताना कसं लिहिणार की ह्या दोन रेषांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 8 आणि 4 आहेत म्हणून समीकरणांची उकल x, y बरोबर 8, 4. अशा पद्धतीने आपण जो सराव संच 1.2 होता तो सोडवलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट करून सांगा. काय अडचणी असतील तर विचारा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.